तर आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाची भाजी। यालाच तुम्ही हिरव्या मुगाची आमटी किंवा उसळ असं सुद्धा म्हणू शकता। इथे आपण हिरव्या मुगाला ना भिजवलेला आहे ना मोड आणलेले आहेत, तरी सुद्धा अगदी घाई गडबडीच्या वेळेला अवघ्या 10 ते 15 मिनिटात कुकरच्या 3 ते 4 शिट्यामध्ये मस्त अशी झटपट चमचमीत उसळ आपल्याला तयार करता येऊ शकते। ही उसळ तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। खायला खूप छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी वेळेत बिना वाटण घाटण अतिशय कमीत कमी मसाल्यांमध्ये मस्त अशी ही चटपटीत चमचमीत उसळ खाण्यासाठी तयार होते। तर साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट कुकरच्या 3 ते 4 शिट्यांमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही मस्त अशी चटपटीत चमचमीत मुगाची उसळ कशी करायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत। याला ना आपण भिजवून घेतलेलं आहे ना याला आपण मोड आणलेले आहेत। हे आपल्याला असेच भाजीसाठी वापरायचे। आता हे मूग आहेत ना आपण भिजवलेले नाहीयेत, त्यामुळे कुकरला ते पटकन शिजावेत म्हणून काय करायचं, याला आपल्याला भाजून घ्यायचंय। तर हे बघा मूग भाजण्याकरता मी तव्यावर काढून घेतलेले आहेत। याला मंद गॅसवरती आपल्याला सतत हलवत छान असं भाजून घ्यायचंय। तर हे बघा 2-3 मिनिटं मंद गॅसवरती मुगाला मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा मुगाचा रंग थोडासा बदलला गेलेला आहे आणि मूग भाजलेल्याचा हलकासा सुगंध सुद्धा येतोय। मूग भाजून घेतले त्यानंतर याला 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे मग याला जर काही पावडर धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल। आणि याला ना शिजण्याकरता मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे। कुकरमध्ये मुगाची भाजी बनवते त्यामुळे मूग आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्यात। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये घालूयात। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालायची आणि 2 चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे। हे सगळं चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आहे ना मुगाच्या भाजीसाठी लागणार एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ। तर इथे मी घेतलेले आहेत 2-3 बेडगी मिरची, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे। याला आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि मिक्सरवर बघा असं थोडंसं जाडसर याला वाटून घ्यायचंय। खूप जास्त बारीक पावडर करायची गरज नाही, थोडंसं असं जाडसर दळून घेतलं तरी सुद्धा चालेल। वाटण तयार करेस तोपर्यंत बघा कुकरच्या 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडासा थंड झाला की मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मूग अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच व्यवस्थित शिजलेले आहेत। मूग भिजवलेले किंवा मोड आलेले नसल्यामुळे आपल्याला आहे ना कुकरच्या थोड्याशा जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात। तर या इथे बघा 3-4 शिट्ट्यांमध्येच मूग अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, छान मऊसूत झालेले आहेत। त्यानंतर काय करायचंय, पळीनेच आपल्याला भाजीला असं थोडंसं घोटून घ्यायचंय। भाजी घोटून घेतली की छान दाटसर होते आणि भाजीला छान एकसंधपणा येतो। इथे आपण वेगळं असं कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये घातलेलं नाहीये, त्यामुळे भाजीला छान एकसंधपणा यावा याकरता असं आपल्याला भाजीला घोटून घ्यायचंय, म्हणजे मग भाजी छान दाटसर होते। तर हे बघा याला मी असं छान घोटून घेतलं। त्यानंतर आहे ना आपल्याला भाजीसाठी फोडणी तयार करून घ्यायची आणि त्यासाठी इथे मी गॅसवर तडका पात्र गरम करायला ठेवलंय। यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी इतकं तेल काढून घ्यायचंय। तेल छान तापलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली गेली की आपण यामध्ये घालणार आहोत 5-6 कढीपत्त्याची पानं। आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जिरं, धणे आणि बेडगी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते मी यामध्ये घालणार आहे। सोबतच आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि 2 चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत। तर हे कोरडे मसाले घालत असताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस जर चालू असेल तर मसाले करपू शकतात। आता तेल गरम असल्यामुळेच हे मसाले छान असे यामध्ये परतले गेलेले आहेत। मस्त अशी खमंग फोडणी आपली या ठिकाणी भाजीसाठी बनून तयार झाली। फोडणी गरम असतानाच भाजीमध्ये घालायची, म्हणजे मग मस्त चुरचुरीत फोडणी भाजीला बसली ना की भाजी खायला अतिशय खमंग लागते, चविष्ट लागते। तर फोडणी यामध्ये घालायची, याला आहे ना भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। आता मी मात्र यामध्ये पाणी घालणार नाहीये, मला इतपत दाटसर भाजी हवी आहे म्हणून आहे ना कुकर मी पुन्हा एकदा गॅसवर ठेवलेला आहे। मंद गॅसवरती भाजीला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण यावरती ना वरून फोडणी घातलेली आहे।
2-3 मिनटं आहे ना भाजीला थोडंसं शिजवून घेतलं की भाजी चवीला आणखीन चांगली लागते। तर हे बघा, मंद गॅसवरती 2-3 मिनटासाठी मी याला शिजवून घेतलं। छान याला तरीसुद्धा आली आणि याला आहे ना मी एकदा तळापासून हलवून घेतलेलं आहे। मुगाची भाजी आहे ती थोडीशी थंड झाली की आणखीन दाटसर होते, घट्ट होते। त्यामुळे ना आपल्याला ही इतपत अशी सैलसर भाजी ठेवायची आहे, जेणेकरून ही भाजी आपल्याला भातासोबत खाता येते, भाकरी चपातीसोबत सुद्धा चुरून खाता येऊ शकते। त्यामुळे हे बघा, या स्टेजला आहे ना आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे। जर तुम्ही हीच भाजी डब्यासाठी करत असाल, मुगाची घट्टसर अशी उसळ तुम्हाला तयार करायची असेल, तर पाण्याचं प्रमाण यामध्ये थोडंसं कमी घालायचं आणि थोडीशी भाजी अशी शिजवून घ्यायची, म्हणजे मग भाजीला छान घट्टसरपणा येतो। अशी सुकी भाजीसुद्धा डब्यामध्ये द्यायला व्यवस्थित बनून तयार होते। आता गॅस मी बंद केलेला आहे, थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि याला आहे ना तळापासून एकदा हलवून घेतलेलं आहे। तर घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि झटपट काहीतरी मस्त अशी चमचमीत भाजी बनवायची असेल, तर ही हिरव्या मुगाची चमचमीत अशी उसळ म्हणा, आमटी किंवा भाजी तुम्ही तयार करू शकता। ही मुगाची भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खायला सुद्धा खूप छान लागते किंवा टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता। अगदी झटपट बनून तयार होते, यासाठी फारसं वाटण तयार करावं लागत नाही। अगदी कमी साहित्यात मस्त अशी ही मुगाची उसळ खाण्यासाठी तयार होते। तर एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।